ऑनलाईन क्लासेस इन KCC कंधार। तर आज आपल्याला ऑनलाईन क्लासेसला सुरुवात करायची आहे आणि आजच्या क्लासमध्ये आपल्या 10वीसाठी पहिला चॅप्टर शिकवायला सुरुवात करायची आहे। यामध्ये तुम्हाला मी आपल्या ऑफलाईन क्लासेसमध्ये यापूर्वी आपण या धड्यावर थोडीशी चर्चा केली होती, पण पुन्हा एकदा उजळणी म्हणून आपण या धड्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत। यामध्ये या धड्याचं नाव लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। हे धडा शिकत असताना मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून या धड्याचं आपण व्हॅल्युएशन किंवा हा धडा परीक्षेला किती मार्काला आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिली होती। तरी पण अजूनही सांगतो की हा चॅप्टर अतिशय आपल्या 10वीच्या सिलेबसमध्ये महत्त्वाचा असून 12 मार्काचा याचं वेटेज आहे। यासाठी आपण या धड्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण प्रत्यक्ष चॅप्टरला सुरुवात करूया। तर आपल्या पाठाचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। मराठीत या चॅप्टरला दोन चलातील रेषीय समीकरणे असं म्हणतात। आणि या चॅप्टरमध्ये म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरचा अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये सुद्धा केलेला आहे। तरी पण अजून 10वीच्या वर्गामध्ये सुरुवातीला थोडक्यात त्याची उजळणी म्हणून पुन्हा आपल्याला थोडक्यात त्याचा अभ्यास करायचा आहे। तर यामध्ये तुम्हाला मी थोडक्यात या धड्याचं इंट्रोडक्शन देतो। तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण। या धड्याच्या नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे। तर हे बघा, तर समीकरण कसं असेल तर दोन चल असणार म्हणजे दोन व्हेरिएबल असणार आपल्या समोर समीकरण असेल। हे बघा 2x + 3y = 4। आता या समीकरणाकडे पाहिले असता तुमच्या लक्षात येईल की x एक व्हेरिएबल आहे, y एक व्हेरिएबल आहे आणि x आणि हे दोन व्हेरिएबल y हे दोन व्हेरिएबल असल्यामुळे हे समीकरण कोणतं झालं, दोन चलातील समीकरण आहे। हे तुमच्या लक्षात आलं असेल। पण दुसरी एक अट आहे, एवढ्यामुळे दोन चलातील समीकरण आहे पण ते रेषीय समीकरण आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे। आता हे दोन चल झाले म्हणजे दोन चलातील समीकरण झालं, पण हे रेषीय समीकरण आहे, लिनियर इक्वेशन आहे का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। तर लिनियर इक्वेशन कसं ओळखायचं, लिनियर इक्वेशन आहे की नाही हे कसं समजायचं, तर हे बघा, जर दिलेल्या समीकरणामध्ये दोन्ही व्हेरिएबलचा डिग्री 1 असेल तरच हे दिलेलं समीकरण रेषीय समीकरण किंवा लिनियर इक्वेशन आहे असं म्हणायचं असतं। आता या x या व्हेरिएबलचा डिग्री किती, काही नाही म्हणजे काय असतो, 1 असतो। आणि y बघा, y च्या डोक्यावर कुठलाही डिग्री नाही याचा अर्थ काय असतो, 1 असतो। आणि म्हणून x आणि y या दोन्ही व्हेरिएबलचा डिग्री 1 आहे म्हणून हे दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे। जर दोन्ही व्हेरिएबलचा डिग्री 1 असेल तरच दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहे असं म्हणायचं। आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल, रेषीय समीकरण कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं। तर आता आपण पुढे बघू। तर हेच लिनियर इक्वेशन याचा जनरल फॉर्म, कधी कधी परीक्षेमध्ये तुम्हाला एखादं समीकरण दिलं जातं आणि या समीकरणाला सामान्य रूपात म्हणजे जनरल फॉर्म मध्ये लिहा
असा 1 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. तर त्या लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म असा आहे, ax प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे तुम्ही माहितीसाठी लिहून घ्या. तर हे लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. आणि म्हणून आता हे बघा, हे a म्हणजे कोण, हे x व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे. b म्हणजे कोण आहे, सॉरी, हे y चा हे कोएफिशियंट आहे b, आणि c हे स्वतंत्र अशी संख्या आहे. तर या फॉर्म मध्ये, ह्या जनरल फॉर्म मध्ये आपल्याला हे समीकरण मांडता येते. आता मी तुम्हाला एक प्रत्यक्ष या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून मी मांडून दाखवतो बघा. तर असं तुझ्या समीकरण येईल 3x इज इक्वल टू 4y प्लस 5. आता या समीकरणाला जर, या इक्वेशनला जर आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहावं, तर हे बघा 3x हे 4y जर आपण इक्वल टू जे इकडे बाजूला आलं, इकडल्या बाजूला घेतलं तर काय होईल, -4y, आणि हे +5 आहे, हे जर इकडे आलं तर काय होईल, -5, आणि मग ह्या दोन्ही संख्या ह्या 3x कडे आल्या, मग इकडे बाजूला राहील काय, 0. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या अशा प्रकारचं समीकरण येईल. आणि या समीकरणाचा जनरल फॉर्म आपल्याला असं लिहिता येईल. ठीक आहे. तर अजून एक बघा, एक्झाम्पल फर्स्ट झालं, हे आता एक्झाम्पल सेकंड. y is equal to -x प्लस 6. तर आता याचा आपल्याला जनरल फॉर्म जर करायचा असेल तर कसं करायला पाहिजे, हे बघा, हे 3y, त्याच्यानंतर हे इकडं आलं तर काय होईल, प्लस 5x होईल, आणि हे +6 आहे ते मायनस राहिलं काय, 0. आणि मग हे अशी संगती आपल्याला योग्य दिसणं, y अगोदर नंतर x, हे असं बरोबर दिसत नाही, म्हणून आपण काय याची जागा बदलून परत असं लिहू शकतो की 5x प्लस 3y मायनस 6 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या समीकरणाचं जनरल फॉर्म म्हणजे सामान्य रूप असं लिहिता येते. पण यामध्ये एक गोष्ट अजून तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तर नेहमीच रेषीय समीकरणात म्हणजेच लिनियर इक्वेशन मध्ये दिलेल्या समीकरणातल्या a आणि b या संख्या एकाच वेळी 0 नसतात, हे गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजेच काय, हे बघा, हे आपलं सूत्र, जनरल फॉर्मचं सूत्र हे आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर यामध्ये हे कोइफिशियंट आणि हे कोइफिशियंट, म्हणजेच a कोइफिशियंट आणि b कोइफिशियंट एकाच वेळी म्हणजेच एकाच समीकरणात 0 नसतात. आता हे बघा, तुम्हाला यासाठी समजण्यासाठी मी एक बाजूला घेऊन दाखवतो. असं कधीच नसते 0x प्लस 0y प्लस 5 बरोबर 0. असं समीकरण जर असेल तर हे रेषीय समीकरण होत नाही. म्हणजेच एकाच वेळी हे दोन्ही कोएफिशियंट म्हणजे x चा कोएफिशियंट आणि y चा कोएफिशियंट 0 कधीच असू शकत नाही. आणि जर असेल तर ते लिनियर इक्वेशन होत नाही. हे गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे. तर हे बघा, हा एका वेळी एक असू शकतो. समजा x चा कोएफिशियंट 0 असू शकतो आणि y चा कोएफिशियंट 2 असेल प्लस 5 असेल, तर हे मात्र लिनियर इक्वेशन आहे. हे लिनियर इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये फक्त x चा कोएफिशियंट 0 आहे, y चा कोएफिशियंट 2 आहे, आणि म्हणून एकाच वेळी x आणि y या दोघांचे कोएफिशियंट 0 नसतात. फक्त एखादा असू शकतो. म्हणून हे इक्वेशन आपल्याला
रेषीय म्हणजेच लिनियर इक्वेशन ह्याला म्हणता येईल, पण ह्या वरच्या इक्वेशनला मात्र लिनियर इक्वेशन म्हणता येत नाही. कारण x आणि y या दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशिएंट एकाच वेळी 0 आहेत, म्हणून हे वरचं समीकरण आपल्याला लिनियर इक्वेशन म्हणता येत नाही. आणि खालच्या समीकरणामध्ये फक्त x चा कोएफिशिएंट 0 आहे, y चा कोएफिशिएंट वेगळा आहे, आणि म्हणून हे खालचं समीकरण मात्र रेषीय समीकरण होऊ शकतं. आता या ठिकाणी मी तुम्हाला समीकरणाचं जनरल फॉर्म शिकवले. एखादं समीकरण तुमच्या समोर दिलं आणि त्याचं जनरल फॉर्म मध्ये लिहा, म्हणजे सामान्य रूपात लिहा म्हणलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. किंवा एखाद्या दिलेल्या समीकरणामधून एखादा ऑब्जेक्टिव्ह मध्ये असाही प्रश्न येईल की दिलेल्या समीकरणामधून रेषीय समीकरण निवडा किंवा लिनियर इक्वेशन ओळखा, तर तुम्हाला लिनियर इक्वेशन सुद्धा ओळखता आलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला लिनियर इक्वेशनची ओळख करून दिली. आता आपल्याला पुढचा भाग शिकायचा आहे सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, आपण हे सुद्धा नववीमध्ये शिकले. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरणे, आणि एक सामायिक समीकरणे म्हणजेच या ठिकाणी काय असतात, असे हे एक्स इक्वेशन झालं, अजून दुसरं एक इक्वेशन, अशाच प्रकारचं दुसरं एक रेषीय समीकरण दिलं जातं. आणि ज्यावेळी आपण दोन लिनियर इक्वेशनचा विचार करून आपण x आणि y या दोन्ही व्हेरिएबलच्या किमती काढतो, त्यालाच आपण एक सामायिक समीकरण किंवा सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो. तर आता या ठिकाणी आपल्याला दोन लिनियर इक्वेशनला एकत्रित विचारात घेऊन आपल्याला दोन्ही व्हेरिएबलच्या किमती मिळवायच्या आहेत, आणि त्यालाच आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणं किंवा सायमल्टेनियस इक्वेशनची सोल्युशन काढणं असं म्हणत असतो. हे सुद्धा आपण मागील इयत्तेमध्ये शिकले. तर हे बघा, दोन्ही लिनियर इक्वेशनच्या मदतीनं आपल्याला काय करायचं आहे, सोल्युशन मिळवायचं. x आणि y या दोन्ही चलाच्या आपल्याला किमती मिळवायच्या. तर हे मिळवणं अगदी सोपं आहे. हे बघा, यासाठी मी एक नेहमी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणा आपण ताक करतो. ताक करताना काय असते, ताक करताना कोणते दोन पदार्थ एकत्रित केले जातात सुरुवातीला, दही आणि पाणी. आणि दही आणि पाणी ज्या एकत्रित केलं म्हणजे ताक झालं का, नाही. दही आणि पाणी जर आपण एकत्रित करून त्याच्यामध्ये रवी टाकून जर आपण योग्य प्रकारे घुसळलं तर त्याच्यापासून ताक वेगळं आणि लोणी वेगळं असे दोन घटक त्याच्यामधून बाहेर पडतात. त्याचप्रमाणे आपल्याला असे दोन लिनियर इक्वेशन या ठिकाणी दिले जातील, आणि ह्या दोन लिनियर इक्वेशनवर आपल्या अर्थमॅटिक किंवा गणितीय प्रक्रिया करून बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार अशा गणितीय 4 प्रक्रिया करून आपल्याला काय करायचं असतं की x ची आणि y ची व्हॅल्यू वेगवेगळी करायची. अशी जसं आपण ताकात पाणी मिसळून रवी फिरून घुसळल्यानंतर लोणी वेगळं आणि ताक वेगळं असे दोन पदार्थ वेगवेगळे मिळतात, त्याचप्रमाणे आपण जर दोन समीकरणाला एकत्रित करून त्याच्यावर जर बेरीज, गुणाकार, वजाबाकी यासारख्या प्रक्रिया केल्या तर आपल्याला x ची किंमत वेगळी, y ची किंमत वेगळी मिळून जाते, आणि यालाच आपण म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणं. हे अगदी सोपं आहे, आणि हे तुम्ही 9व्या वर्गामध्ये शिकलं देखील आहे. यासाठी अवघड भाग असा काही नाही. तर आपण तुम्हाला मी एक दोन उदाहरणं मी तुम्हाला करून दाखवतो. त्यानंतर तुम्ही काय करायचं, तुमच्यासाठी काही सराव म्हणून मी 2-4 उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो, तुम्ही ते नीटपणे सोडवायचे आहे. तर आता आपण एक उदाहरण तुमच्या समोर घेऊ. तर बघा, 5x minus 3y is equal to 8, दुसरं इक्वेशन आहे 3x plus y is equal to 2. 3x plus y is equal to 2 असे आपल्याला दोन इक्वेशन मिळतील, आणि
या दोन इक्वेशनला एकत्रित प्रक्रिया करून आपल्याला x आणि y या दोन चलाची किंमत काढायची असते. तर या ठिकाणी बघा, तर आता सुरुवातीला काय करायचं, हे फर्स्ट इक्वेशन, हे पहिलं समीकरण जशाच तसं पहिल्यांदा मांडायचं. मांडलं 5x - 3y = 8. आता दुसरं समीकरण, याला नंबर टाकायचा फर्स्ट, हे पहिलं समीकरण आहे म्हणून. आणि दुसरं समीकरण ते पण आहे तसंच लिहायचे, ज्या 3x + y = 2. याला नंबर टाकायचा किती नंबरचं, दुसऱ्या नंबरचं, म्हणून याला सेकंड नंबर दिला. आता काय करायचं, या दोन्ही इक्वेशन कडे आपण थोडंसं बारकाईने पाहायचं. बघा, आता ह्या x चा कोएफिशियंट किती 5 आहे, या y चा कोएफिशियंट किती 3 आहे, = 8 आहे. तर आता या खालच्या समीकरणात, दुसऱ्या समीकरणात बघा, x चा कोएफिशियंट किती 3, y चा काहीच नाही म्हणजे 1 असतो, हो की नाही. तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, हे इक्वेशन सोडवताना कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सारखे करायला पाहिजे. आणि म्हणून आता इथं हे बघा, x चा 3 आहे, वरच्या समीकरणात x चा 5 आहे, 5 आहे, आणि म्हणून हे काही सारखे कोएफिशियंट करणं शक्य सहजासहजी नाही. म्हणून आता या ठिकाणी काहीच नाही, म्हणजे या ज्या ठिकाणी कोएफिशियंट काही नाही त्या चलाचा कोएफिशियंट सारखा करणं, सेम करणं हे सोपं जाते. आणि मग कसं करायचा, तर या बघा, ह्या जर y ला आपण 3 न मल्टिप्लाय केलं, 3 न गुणाकार केला, तर इथला कोएफिशियंट काय होईल 3 येईल. आणि म्हणून फक्त एकट्याला गुणाकार न करता पूर्ण ह्या समीकरणाला किंवा पूर्ण या इक्वेशनलाच आपल्याला 3 न गुणाकार करायचा असतो. आणि म्हणून तेच आता इथं असं लिहायचं, काय लिहायचं, मल्टिप्लाय इक्वेशन. कोणत्या इक्वेशनला गुणाकार करायचा, दुसऱ्या, म्हणून इक्वेशन मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. आणि म्हणून आता हे असं लिहून आपण आता ह्या 2 नंबरच्या इक्वेशनला 3 न गुणाकार करूया. आता बघा, आता पहिल्या 3 ला गुणाकार, 3x ला गुणाकार केला, 3 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल 9x होईल. त्याच्यानंतर हे प्लस ला प्लस, हे y ला जर 3 न गुणाकार केला, मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3y होईल. आणि 2 ला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर 6 होईल. आणि आपण काय केलं, ह्या दुसऱ्याच इक्वेशनला 3 न गुणाकार कोएफिशियंट सारखे करण्यासाठी 3 न गुणाकार केलाय. आणि म्हणून ह्याला नंबर आणि ह्याच्यापासून वेगळं तिसरं समीकरण आपण मिळवलं. दुसऱ्या समीकरणाला 3 न गुणाकार केल्यामुळं नवीन कोएफिशियंट असणारं तिसरं समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालं. आता काय करायचं, आता बघा, आता आपण ह्या दुसऱ्या समीकरणाला गुणाकार करून ह्या दुसऱ्याच रूपांतर तिसऱ्यात केले. आता राहिला आपले हे वरचं, ह्याला काहीच केलं नाही. आता हे 2 समीकरण बघायचे, कोणते, पहिलं आणि तिसरं. आता या पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय आहे, हे बघा, ह्या x चा कोएफिशियंट 5 आहे, इथल्या x चा कोएफिशियंट 9 आहे. आता इथं y चा कोएफिशियंट किती आहे 3 आहे. आणि ह्या खालच्या समीकरणात बघा, तिसऱ्या y चा कोएफिशियंट किती आहे 3 आहे. आणि या ठिकाणी असं तुमच्या लक्षात येईल की पहिल्या आणि तिसऱ्या समीकरणात y चे कोएफिशियंट सेम आहेत, इक्वल आहेत. आणि म्हणून मग आता ह्या दोघांना एकत्रित करायचं. आता जर या दोघांचे आपण काय करू, पहिल्यांदा हे 2 इक्वेशन एकत्रित लिहू. कोणतं, पहिलं 5x - 3y = 8. आता हे दुसऱ्याचं काम संपले, दुसऱ्याच आपण गुणाकार करून ह्याला कन्वर्ट तिसरं केले, म्हणून दुसऱ्याला काही आता लक्षात घेण्याची गरज नाही. आणि आता तिसरं, ह्याला नंबर टाकला 1, हे एक पहिलं समीकरण आहे. आणि म्हणून आता हे आपण तिसरं घेऊया, दुसऱ्याऐवजी तिसरं घ्यायला पाहिजे. आणि मग इथं हे तिसरं इक्वेशन घेतलं, त्याला नंबर त्याला देऊन टाकला 3. आता बघू, आता ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये कोएफिशियंट y व्हेरिएबलचे कोएफिशियंट सारखे आहेत. आणि कोएफिशियंट सारखे असल्यावर काय करायचं असतोय की आता आपल्याला एका चलाचा लॉग करून टाकायचे. तर आता इथं बघा, जर सारखे कोएफिशियंट असतील आणि त्याच्या समोरचे साइन म्हणजे चिन्ह वेगवेगळे असतील तर काय करायला पाहिजे, बेरीज करायला पाहिजे. जर चिन्ह वेगवेगळे असतील तर आता हे बघा, हे
3y च्या समोरचं चिन्ह मायनसचं आहे आणि या खालच्या समीकरणात 3y च्या समोरचं चिन्ह प्लसचं आहे. त्याच्यामुळं जर वेगवेगळे साइन असतील तर याची ऍडिशन करायला पाहिजे आणि म्हणून इथं या ठिकाणी आपण लिहू ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड एक आणि थर्ड एक आणि 3 ची बेरीज करू आणि या ठिकाणी एका खाली एक असं एकत्रित लिहू आणि याच्यावर काय करू बेरीज करूया दोघांची. बघा 9x + 3y = 6. आता या ठिकाणी अशी बेरीज करायची. हे बघा 5x 5x आणि 9x किती झाले 14x + 3y - 3y काय होतील 0 होऊन जातील कट होऊन गेले हो की नाही आणि 1 + 6 14 आणि बघ x बरोबर काय आता हे 14 तिकडे गेले तर 14 / 14 म्हणजे x = किती 1 आणि या ठिकाणी आपल्याला x व्हेरिएबलची किंमत या ठिकाणी मिळाली आहे. आता हीच किंमत हेच व्हॅल्यू कुठल्याही आपण इथं 3 समीकरणं मांडली आहेत या कुठल्याही 3 समीकरणापैकी एका इक्वेशन मध्ये ठेवायची म्हणजेच लगेच आपल्याला y ची व्हॅल्यू मिळून जाते. आता या ठिकाणी बघा कुठल्याही एका ठेवू आपण पहिल्याच ठेवू बघा तर हे बघा इथं असं लिहू पहिल्यांदा y मध्ये असं लिहू पुट x = 1 इन इक्वेशन फर्स्ट. आपण फर्स्ट मध्ये ठेवलं तर फर्स्ट लिहा सेकंड मध्ये ठेवलं सेकंड लिहा थर्ड मध्ये ठेवलं तर थर्ड लिहा आणि मग आता आपल्याला ही x ची किंमत आलेली पहिल्या समीकरणात ठेवायची म्हणून आता हे पहिलं समीकरण असं लिहून घेऊ 5x - 3y = 8. आता या पहिलं समीकरण लिहिलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू ठेवायची आहे म्हणून x बरोबर किती आले 1 आले तर आपण या ठिकाणी हे x च्या जागेवर काय करायचं 1 ठेवलं - 3y = 8. आता पुन्हा काय करू सोडू 5 × 1 काय 5 - 3y = 8. आता काय आता हे बघा हे -3y आता हे 5 च्या समोर कुठलं चिन्ह आहे प्लस आहे +5 आहे हे जर तिकडे आपण 8 कडे नेलं तर काय होईल -5 होईल आणि मग -3y = 8 मधून 5 गेले उरले 3 आणि मग y बरोबर काय आता हे -3 पुढे जातील हे गुणाकारात आहे y सोबत नाही 3 आणि y चा गुणाकार आहे तिकडे जर 3 कडे नेलं आपण तर भागाकार होईल म्हणून -3 3 / -3. आता बघायचं y = काय येईल -1 येईल आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू या ठिकाणी x ची व्हॅल्यू अशा दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळून जातील आणि हे दोन्ही व्हॅल्यू एकत्रित मिळाल्या की आपण काय लिहायचं x, y पहिले x ची व्हॅल्यू लिहायची काय x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू काय -1. हे झालं आपलं सोल्युशन. ओके तर आता या ठिकाणी आपल्याला या इक्वेशनची सोल्युशन या ठिकाणी मिळालेलं आहे. तर आता तुम्ही काय करायचं आता हे लिहून घ्यायचं. जी शिकवत असताना कोणीही लिहायचं नाही फक्त पाहायचं आणि आता मी थोडा वेळ तुम्हाला टाइम देतो या टाइम मध्ये तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पूर्ण हे लिहून घ्यायचं. तर बघा आता आपल्याला ऑनलाईन वर्ग क्लास चालू असल्यामुळं फार असं जास्तीचे एक्झाम्पल घेता येत नाही. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला एक पहिलं एक्झाम्पल दाखवले. आता आपण काय करू प्रॅक्टिस सेट मधले तुम्हाला एखादं मी करून दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही 1-2 करायचे आणि अजून मी कुठले अवघड असलेले 1-2 तुम्हाला सोडून दाखवतो. आणि आता आपण लागली प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. तर आता आपलं पहिलं प्रॅक्टिस सेट लिहा प्रॅक्टिस सेट 1.1. तर यामध्ये सुद्धा पहिलं आपल्या टेक्स्टबुक मध्ये ऍक्टिव्हिटी आहे आणि ही ऍक्टिव्हिटी अशी ऍक्टिव्हिटी 2 मार्कासाठी परीक्षेला येऊ शकते आणि म्हणून अशी ऍक्टिव्हिटी सोडवताना जसं आहे तसंच लिहायला पाहिजे. जिथं जागा डब्बा आहे बॉक्स आहे तिथलाच बॉक्स मी भरायला पाहिजे.
तर या ठिकाणी मी आता बॉक्स न करता तुम्हाला मी इक्वेशन सोडवून दाखवतो. तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये पाहून योग्य ठिकाणी योग्य नंबर योग्य संख्या लिहा. तर या ठिकाणी बघा, तर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हे दिलेलं एक सामायिक समीकरण सोडवून ही ऍक्टिव्हिटी म्हणजेच कृती पूर्ण करायची आहे. तर आपण पूर्ण करू. या ठिकाणी पहा इक्वेशन दिलेलं आहे 5x plus 3y is equal to 9. 5x plus 3y is equal to 9. आणि दुसरं इक्वेशन आहे 2x minus 3y. 2x minus 3y is equal to 12. अशा प्रकारचे आपल्याकडे दोन समीकरण दिले आहेत. या समीकरणांना एकत्रित विचार करून आपल्याला काय करायचं आहे, ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर आता हे समीकरण आपण सुरुवातीला काय करायला पाहिजे, हे एका खाली एक मांडायला पाहिजे. म्हणून मांडू. पहिलं समीकरण 5x plus 3y is equal to 9 आणि ह्याला नंबर फर्स्ट. आता दुसरं सेकंड इक्वेशन घ्या 2x plus 3y is equal to 12 सेकंड नंबर. ओके. आता या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी आपल्याला कोएफिशिएंट सारखे करावे लागतात का बरोबर. तर हे पहा, x चा कोएफिशिएंट 5 आहे, तर खालच्या दुसऱ्या समीकरणात x चा कोएफिशिएंट 2 आहे, म्हणून हे वेगवेगळे कोएफिशिएंट आहेत. ओके. आता दुसऱ्या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट पहा, y चा कोएफिशिएंट 3 आहे, दुसऱ्या समीकरणात y चा कोएफिशिएंट किती आहे, 3 आहे. म्हणून या ठिकाणी y चे कोएफिशिएंट लाईक आहेत, इक्वल आहे, सेम आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोएफिशिएंट सारखे करण्याची गरज नाही. गुणाकार करून आपण कोएफिशिएंट सारखे करण्याची तर गरज नाही. हे आपल्याकडे रेडीमेड ऑटोमॅटिकली हे कोएफिशिएंट सारखे आहेत. त्याच्यामुळे आता या पुढची प्रक्रिया आपण पुढची करायची. तर आता हे पहा, हे आपण एकत्रित लिहिले. तर आता काय करायला पाहिजे, कोएफिशिएंट सारखे आहेत, हे तुम्हाला कळलं, y चे कोएफिशिएंट सारखे आहेत 3 3, पण यांच्या समोरचे साइन मात्र वेगवेगळे आहेत, चिन्ह वेगळे आहेत. इथं पहिल्या इक्वेशन मधले साइन काय 3y च्या पुढे प्लस आहे, तर सेकंड इक्वेशन मध्ये 3y च्या समोर मायनस आहे. म्हणून जर सारखे कोएफिशिएंटच्या समोरचे साइन वेगवेगळे असतील तर काय करायला पाहिजे, मी मागच्या इक्वेशन सोडवताना मला सांगितले काय करायला पाहिजे. जर वेगळे साइन असतील तर आपल्याला बेरीज करायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी असं लिहू, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर आपण या दोन समीकरणांची काय करू, बेरीज करू. बेरीज करण्यासाठी काय करायचं, हे दोन समीकरण परत एका खाली एकत्रित खाली मांडायचे. 3y is equal to 9 नंबर फर्स्ट आणि 2x minus 3y is equal to 12 नंबर सेकंड. आणि या ठिकाणी आता बेरीज करायची. आता ऍडिशन करू. 5x plus 2x किती होतात, 7x होतात. हे मायनस 3y प्लस 3y काय होईल, कट होईल, लोप होऊन जाईल चलाचा. आणि या ठिकाणी 12 आणि 9 किती झाले 21 झाले. आता 21 झाल्यानंतर आता काय x इक्वल टू काय 21, हे 7 जर इकडे राहिलं तर डिवाइडेड बाय 7. x इक्वल टू किती 7 * 7 7 2 चा 14 आणि 7 3 चा 21, म्हणून x इज इक्वल टू 3 7 3 21 होतात, म्हणून 3. आता हे झालं काय, x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली. आता आपल्याला ह्याच x च्या व्हॅल्यूचा यूज करून वापर करून आपल्याला काय करायचं, y ची व्हॅल्यू काढायची. मग हे आलेली x ची व्हॅल्यू कुठल्याही एका समीकरणामध्ये आपण ठेवायची आणि y ची व्हॅल्यू काढायची. तर आपण या ठिकाणी हे बघा कुठल्या ठेवू, असं पहिला लिहू, x put x is equal to 3, x is equal to 3 in इक्वेशन कोणत्या ठेवायची, 1 मध्ये ठेवा. आणि मग 1 समीकरण फर्स्ट समीकरण लिहा. काय इक्वेशन आहे 5x plus 3y is equal to 9 आहे. आणि मग या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू ठेवून टाका. 5 into
3 plus 3y is equal to 9. 5 multiply 3. हे 15च्या समोर कुठलं चिन्ह आहे? ही 15 पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, आणि म्हणून 3y इज इक्वल टू 9 कडे जर हे 15 गेलं तर काय होतील? 15 गेले की काय राहील? किती राहिले? -6 राहतील, आणि 3y इज इक्वल टू -6 डिवायडेड बाय 3 व y बरोबर -2. या ठिकाणी आपल्याला y या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळून जाईल. अशा प्रकारे पहा, x व्हॅल्यू इथे मिळाली, हीच व्हॅल्यू आपण पहिल्या समीकरणात ठेवून y ची व्हॅल्यू काढली आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सोल्युशन काय मिळेल? तर लिहून टाका सोल्युशन x, y इज इक्वल टू x व्हॅल्यू 3 आहे म्हणून 3, y ची व्हॅल्यू -2 आहे, आणि हे झालं आपलं पूर्ण उत्तर. ओके. हा, तर आता अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सोल्युशन मिळाले, आपली ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. तर आता सेकंड क्वेश्चन आहे, सोल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हेच प्रश्न आहे असाच, आणि तुम्हाला हे आता दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे आहेत. आता तुम्ही काय करायचं, टेक्स्ट बुक मधले पाहून हे सेकंड क्वेश्चन सोडवायचं आहे, आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील, हे तुम्ही आता कुठवर सोडायचंय? 5व्या प्रश्नापर्यंत तुम्ही सोडायचं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6वा, 7वा, 8वा उद्या 3 प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवेन. 3 प्रॉब्लेम आपण उद्या घेणार आहोत. तर तुम्ही काय करायचे, आज सेकंड क्वेश्चन, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ आणि 5 प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे आहेत. आणि जर तुम्हाला या 5 प्रश्नांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सॲपवर विचारायचं आहे. ओके, थँक्यू.